नमस्कार. वृंदावनी फॅशन किट या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी बॅकनेकची डिझाईन. नेमका 14.5 इंच उंची घेतलेली आहे. 13.5 आपल्याला रेडी ठेवायची आहे आणि 5.5चा मुंडा व शोल्डर हे आपण 5.5 घेतलेला आहे. अर्धा इंच शोल्डर मी डाऊन केले, डिपनेक आहे त्यामुळे. आणि कमरेचा 4 प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन. इथे बघा 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. 32 इंच साईजचा हा ब्लाऊज आहे. हे बघा 10 इंचाचा आपला गळा आहे. कोणत्याही ब्लाऊजवर तुम्ही तुमच्या साईजच्या अकॉर्डिंग मापे घेऊन तुम्ही ही डिझाईन बनवू शकता. खालच्या बाजूने मी बघा 2.25 इंच रुंदी घेतलेली आहे गळ्याची. इथे सिंपल असं पंचकोनी आकारामध्ये आपण खूप सुंदर असं गळ्याची डिझाईन एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत. बघा पंचकोनीला आकार देण्यासाठी खूप छान अशी एक ट्रिक आहे. खालून 4 इंच घेतलं आणि 1.25 इंच बाहेरच्या बाजूने घ्यायचं व तिथून आपल्याला बघा अशा प्रकारे, जर तुम्हाला आकार द्यायला जमत नसेल तर बघा किती छान असं एकदम सोप्या पद्धतीने बघा असं आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप सुंदर असं व एकदम सोप्या पद्धतीने ही गळ्याची डिझाईन मी तुम्हाला दाखवली आहे. बघा आता इथे आपल्याला अशा प्रकारे गळ्याची कटिंग करून घ्यायची. गळ्याचा आकार देऊन झाल्यानंतर ही गळ्याची कटिंग करून घेतली. बघा किती छान असं आपला हा गळ्याचा आकार आलेला आहे. त्यानंतर आपल्याला मेन जो आपला ब्लाऊजचा कपडा आहे त्यावर थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन ठेवून त्याची मी कटिंग करून घेतली, पाहू शकता. त्यानंतर आपल्याला इथे कॅनव्हास पेपर लागणार आहे. कॅनव्हास पेपर लावल्यामुळे आपल्या गळ्याला खूप छान अशी फिनिशिंग येते. नसेल तर तुम्ही पलटी करूनही हा गळा शिवू शकता, परंतु शक्यतो कॅनव्हास पेपरनी खूप छान अशी फिनिशिंग येते आपल्या गळ्याला. बघा पेनने आपल्याला इथे जशी आहे तशी बंद बाजूनेच गळ्याची मार्किंग करून घ्यायची, बघा दाखवल्याप्रमाणे. आणि बाहेरच्या बाजूने आपल्याला 1 इंच 1 ते 1.5 इंच घेऊ शकता. बघा 1.25 इंच मी घेतलेला आहे. तसंच गळ्याचा आकार देऊन घ्यायचा व तिथे एक पिन लावून घ्यायची व त्याची कटिंग करून घ्यायची. गळ्याची कटिंग करताना आपल्याला पिन लावायची कॅनव्हास पेपरवर, कारण आपण पुढचा जो आपला आकार आहे तो बिघडू शकतो. त्यामुळे ही काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे. खूप महत्त्वाची टिप आहे ही. इथे बघा आपण अस्तरवरती कॅनव्हास पेपर असा व्यवस्थित सेट करून घ्यायचा व त्यावरून एकदा इस्त्री जर फिरवली तर खूप छान असं आपला हा सेट होतो. जर इस्त्री नसेल फिरवायची आपल्याला तर टिप देऊनही तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपण इथे व्यवस्थित पिन लावून घ्यायच्या व त्यानंतर आपल्याला इस्त्री करण्याची गरज लागणार नाही. बघा आता आपला मेन ब्लाऊजचा कपडा आपण सरळ बाजूने ठेवला आहे आणि त्यावरती आपला हा कपडा. हे बघा इथे मी फक्त पिन लावून घेतले आहे. इथे तुम्ही टिप देऊनही घेऊ शकता. जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही अशा प्रकारेही डायरेक्ट शिवू शकता. जर तुम्हाला पहिल्यांदाच असा गळा शिवत असाल तर तुम्ही अगोदर इस्त्रीने चिपकवून घ्यायचं किंवा अगोदर टिप देऊन घ्यायची आपल्या कॅनव्हास पेपरला. त्यामुळे आपला कॅनव्हास पेपर हालत नाही आणि शिवताना सरकण्याची शक्यता नसते. जर प्रॅक्टिस असेल तर काही प्रॉब्लेम नाही, असंही तुम्ही शिवू शकता आणि आपला वेळ वाचतो. हे बघा व्यवस्थित 1.25 इंचाचं मार्जिन ठेवून आपण याला टिप देऊन घेतली. मग आता आपलं पिन काढून घ्यायचे आपण आणि त्यानंतर जो आतला गळा आहे तिथे आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. जसं 1.25 इंचाचं पण मार्जिन ठेवलेलं आहे ते तसंच ठेवायचं व त्यानंतर आपल्याला गळ्याची कटिंग करून घ्यायची. मग आता पूर्ण गळ्यावरती आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. जिथे आपल्या कॉर्नर आहे तिथे आपल्याला थोडासा मोठा कट द्यायचा. बघा पूर्ण गळ्यावरती मी कट देऊन घेतले. आता आपल्याला गळा हा पलटी करायचा आहे. पलटी केल्यानंतर आपला कॅनव्हास पेपर आतल्या बाजूने जातो. हे बघा इथे पाहू शकता. आपण कॅनव्हास पेपर वापरल्यामुळेच गळ्याला एवढे छान अशी फिनिशिंग येते आणि जसं पाहिजे तसं आपल्याला गळ्याचा आकार राहतो. त्यामुळे कॅनव्हास पेपर वापरणं गरजेचं असतं ब्लाऊजच्या जेव्हा आपण डिझाईन बनवतो तेव्हा.
बघा इथे कडेने आपण एक दाबटीप देऊन घ्यायची, पूर्ण गळ्यावरती आपण इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे। हा काठपदराच्या पैठणी साडीचा हा ब्लाऊज आहे, त्यामुळे इथे याला एकाच साईडला काठ आला होता, जास्त काठ नव्हता। त्यामुळे बघा मी काय आयडिया केली, लेसनीच फक्त थोडंसंच काठ होतं, त्या काठाचा वापर आपण छान प्रकारे केलेला आहे। इथे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल तो। पूर्ण गळ्यावरती आपण अशाच प्रकारे टीप देऊन घ्यायची। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण पूर्ण ब्लाऊजवरती टीप देऊन घ्यायची। अस्तर आणि आपला ब्लाऊजचा कपडा आहे तो जोडून घ्यायचा आहे। बघा हाताने व्यवस्थित अशा प्रकारे फिनिशिंग देत आपल्याला हा ब्लाऊज आणि अस्तर दोन्ही एकमेकांना जोडून घ्यायचं। चॅनलला सबस्क्राईब करा, कारण चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला आपण जे नवीन नवीन व्हिडिओ टाकतो ते तुम्ही पाहू शकता आणि खूप सोप्या पद्धतीने तुमच्या उपयोगाला पडणारे असे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच त्याची मदत होईल। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा। हे बघा इथे आपल्याला आता काय करायचं, मधोमध फोल्ड करायचं व तिथून आपल्याला 4 इंचावरती हे पाठीचे टक्स मारून घ्यायचे। अशा प्रकारे जर तुम्ही टक्स मारले तर खूप छान प्रकारे दोन्ही एकसारखे टक्स येतात। हे बघा पाहू शकता, खूप छान अशी ही ट्रिक आहे टक्स मारण्याची। त्यानंतर इथे आपण 1.5 इंचची पट्टी घेतली आहे, ते आता आपण कमरेला जोडून घ्यायची आहे। बघा कमरेला वरच्या बाजूने आपण ही पट्टी एक्स्ट्राची जी होती ती आपण कट करून घेतली। आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायचे। बघा अशा प्रकारे आपण दाबटीप दिल्यानंतर कमरेची पट्टी ही व्यवस्थित फोल्ड होते। बघा आता इथे आपल्याला डबल फोल्डमध्ये करायचं। बघा खूप एक टीप आपण एकाच टीपमध्ये डबल फोल्ड करून इथे द्यायची व ही टीप आपल्याला थोडीशी मोठी द्यायची, कारण इथे आपण शिलाई करणार आहोत तेव्हा आपल्याला काढायला ती सोपी गेली पाहिजे त्यासाठी। बघा आता छान असे बघा मी फ्रिलची गोल्डन कलरची लेस इथे घेतलेली आहे। बघा सुंदर अशी ही लेस आहे। त्यानंतर इथे आपल्याला बघा अशा प्रकारे जिथे आपला कॉर्नर आहे तिथे लेस थोडीशी फोल्ड करून घ्यायची, तिथे एक लेसला एक चुनी पाडून घ्यायची बघा दाखवल्याप्रमाणे, म्हणजे आपल्या गळ्याचा आकार जो आहे तो अजिबात बिघडत नाही। जसा आपला आहे तसाच आकार आपल्या गळ्याला लेस लावल्यानंतरही येतो। बघा खालीही आपल्याला खालच्या कॉर्नरलाही आपण तशाच प्रकारे एकदा फोल्ड करून घ्यायचे। बघा अशा प्रकारे जास्त जाड नाही लेस, फक्त फ्रिल पुढे आहे, पाठीमागे लेस नाजूक असल्यामुळे अवघड नाही जाणार। थोडीशी फोल्ड करायची। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून कोणती बघा समोसा टाईपची लेस येते ती इथे वापरली तर ती खूप सुंदर दिसते या गळ्यावरती। कोणत्याही साईजवरती तुम्ही हा गळा बनवू शकता, तुमच्या आवडीनुसार गळा रुंदी व गळ्याची उंची ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ठेवू शकता। एक्स्ट्राची जी लेस आहे ते आपण इथे कट करून घ्यायची। आता आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे। पूर्ण गळ्यावरती आपण इथे डबल टिप देऊन घ्यायची। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करत चला आणि व्हिडिओ कसे वाटतायत, समजते की नाही, किंवा तुम्हाला यापुढचा कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल हेही मला कमेंट करून सांगा। मी नक्की प्रयत्न करीन तसा व्हिडिओ पुढचा बनवण्याचा। हे बघा इथे आता आपल्याला बघा अशा प्रकारे दुसरी लेस लावायची आहे।
बघा किती छान असं आपले एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये एकदम पॅटर्न आपल्या ब्लाऊजचा तयार होतो. बघा इथे तुम्ही पाहू शकता, व्यवस्थित फक्त सेट करायचं आपल्याला इथे. जसं बघा मध्ये मध्ये बरोबर बॉक्स तयार होतात ते, आणि खूप छान दिसते. बघा खालीपर्यंत आपल्याला इथे कॉर्नरलाही आपण एक फोल्ड करायचा छोटासा. बघा जसं आपल्या गळ्याचा आकार आहे, पूर्ण गळ्यावरती आपल्याला एकसारखी लेस म्हणजे जोडताना एकसारखं अंतर आलं पाहिजे. तिथे अंतर कमी जास्त नाही झालं पाहिजे याची काळजी घेत आपण व्यवस्थित लेस लावून घ्यायची पूर्ण गळ्यावरती. आता एक्स्ट्राची जी लेस आहे ती आपण इथे कट करून घ्यायची. बघा किती छान असे आपले लेस लावून झालेले आहे. इथेही मी डबल टिप देऊन घेत आहे. बघा पूर्ण गळ्यावरती डबल टिप देऊन घेतली. इथे बघा आता आपल्याला माझ्याकडे म्हणजे एकदम कमी असा काट शिल्लक राहिला होता. बाहीला आपण जडतो ते एका साईडला काट आलेला असल्यामुळे मी इथे एकसारखी डिझाईन कट करून घेते आणि त्याची बघा आपण पाठीला छोटंसं एक छान असा पॅच बनवायचा आहे पाठीसाठी. हे बघा दोन्ही 4 तुकडे झालेले आहेत ते इथे मी आता जॉईंट करून घेते. एकसारखी डिझाईन येईल अशा पद्धतीने. आता आपल्याला त्याला आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं. दोन्ही साईडने आपल्याला हे आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे. थोडासाच काट राहिला होता त्यामुळे इथे आपण त्याचा अशा प्रकारे उपयोग केला आहे आणि त्यामुळे ब्लाऊजचा लुक पूर्ण चेंज झाला. मग किती छान दिसणार आहे हे लावल्यानंतर तुम्ही. आता आपण जोडून घेऊया. खालच्या बाजूला आपण कमरेच्या बाजूला ही पट्टी जोडायची आहे. एक्स्ट्राची जी पट्टी होती ती मी इथे कट करून घेतली. वरच्या बाजूनेही आपण सेम हाताने फिनिशिंग देत आपण इथे पट्टी जोडून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला लटकन बनवायचे आहे. बघा 3.5 इंच रुंदी व 3.5 इंच लांबीचा बॉक्स बनवला आणि त्यावर फक्त फोल्ड करून मी ही गोल्डन कलरची जी आपण लेस वापरली गळ्याला तीच वापरली आहे इथे. आणि दोन्ही नॉटसाठी आपण बघा अशा प्रकारे जे आपण सिंपल असे लटकन बनवतो तेच इथे फक्त आपण सुरुवातीला थोडंसं फोल्ड करायचं म्हणजे खालच्या बाजूला आपल्याला तो दोरा वगैरे दिसत नाही. बघा इथेही आपण दोन्ही लटकन तयार करून घेतले आणि खाली एक छोटासा पॅच लावलेला आहे. बघा पाहू शकता किती कमी वेळामध्ये किती सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.